श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, पहाटे 3 वाजता जाग आल्याने काय होते? सकाळी उठायला सगळेच सांगतात, पण काही लोक अनुभव घेतात की त्यांना विशेषतः पहाटे 3 वाजताच जाग येते. काही वेळा ही जाग येणं फारच शांततेत किंवा काही वेळा घाबरवणारं, तर काही वेळा अत्यंत आध्यात्मिक अनुभूतीसारखं वाटतं. मग प्रश्न पडतो की नेमकं यावेळेस असं काय घडतं की आपोआप आपली झोप उडते? ही योगायोगाची बाब आहे की यामागे काही कारणं आहेत? या भागात आपण पाहणार आहोत पहाटे 3 वाजता जाग येण्यामागचे धार्मिक आध्यात्मिक कारण. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. पहाटे 3 वाजता जाग येणं ही वेळ महत्त्वाची आहे का? हिंदू धर्मात पहाटे 3:30 ते 5:30 वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. हे नावच सुचवतं, ब्रह्मा म्हणजे सृष्टिकर्ता, परमचैतन्य आणि मुहूर्त म्हणजे योग्य वेळ. म्हणजेच ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ आहे जिथे ब्रह्मा म्हणजेच ज्ञान आणि सत्वगुण जागृत असतो. या वेळेचं महत्त्व शास्त्रज्ञांनीही मान्य केलं आहे. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ आहे ज्यामुळे शरीराची वात प्रकृती सक्रिय होते, जी अध्यात्म आणि ध्यानासाठी उपयुक्त असते. ऋषीमुनी यावेळेस उठून स्नान, जप, ध्यान, स्वाध्याय करतात. वेदांमध्ये देखील ब्रह्ममुहूर्ताला उत्तम ज्ञानप्राप्तीची वेळ सांगितलेली आहे. 3 वाजता जाग येणं एक आत्मिक संकेत असू शकतो. खूपदा म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवदेवतांची जागृतीची वेळ. याच वेळेस दैवी ऊर्जा पृथ्वीवर अतिशय तीव्रतेने कार्य करत असते. जर एखाद्या व्यक्तीला रोज किंवा विशिष्ट काळात 3 वाजता जाग येत असेल तर ते शक्यतो दैवी संकेत असू शकतात असे मानले जाते. एखादी दैवी ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू पाहत आहे. तुमचा आत्मा आध्यात्मिक प्रगतीसाठी सज्ज झाला आहे. तुमच्यावर कोणाचा तरी वरदहस्त आहे, असा याचा अर्थ असू शकतो. 3 वाजता जाग येणं म्हणजे पूर्वजांचा संकेतही असू शकतो. हिंदू धर्मात असं मानलं जातं की 12 ते 3 वाजेपर्यंत अशुभ वेळ असते आणि 3 नंतरचा काळ म्हणजे पितृलोकाचा संपर्क काळ असतो. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मृत नातलगांनी किंवा पूर्वजांनी त्यांना यावेळेस स्वप्नात दर्शन दिलं आहे. अशा वेळी आपण काय करावं? आपल्या पूर्वजांना नमस्कार करा. त्यांच्या आठवणींनी शुभ विचार करायला पाहिजे. एखादा छोटा मंत्र, उदाहरणार्थ ओम नमः शिवाय असा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. आता 3 वाजता जाग येण्याची वैज्ञानिक कारणे पाहू. मानवाचा मेंदू झोपेत विविध ब्रेन वेव्हज तयार करतो. अल्फा, बीटा, डेल्टा इत्यादी. रात्रीच्या झोपेच्या शेवटाकडे झोप हलकी होत जाते. 3 वाजेच्या सुमारास शरीराचं तापमान थोडं कमी होतं, श्वसन मंद होतं आणि मेंदू चेतनेकडे जातो. म्हणूनच काही लोकांना आपोआप जाग येते. हार्मोन्सचाही प्रभाव असू शकतो. कोर्टिसॉल स्टेट हार्मोन्स 3 वाजेच्या सुमारास शरीरात वाढतो. मेलाटोनिन झोपेचा हार्मोन्स कमी होतो, त्यामुळे मेंदू जागृतीच्या स्थितीत येऊ शकतो. आता 3 वाजता जाग येणं आध्यात्मिक दृष्टीने काय करावं? ही वेळ म्हणजे आपल्या आत्म्याशी संपर्क करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. यावेळेस बाहेर शांतता असते. मोबाईल, TV, गडबड, गोंधळ काहीच नसतो. मन अगदी स्थिर होण्यास ही वेळ अनुकूल असते. सकाळी उठल्यावर फक्त 10-15 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. कोणताही मंत्र जपा. ओम, राम, ओम नमः शिवाय. मनात कोणतेही विचार येतात ते शांतपणे पहा. यावेळेस केलेला मंत्रजप किंवा स्तोत्रपाठ अधिक फलदायी मानला जातो. विष्णू सहस्रनाम, हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती असं तुम्ही वाचन करू शकता. आता काही लोकांचे विशेष अनुभव. काही लोक सांगतात की त्यांना 3 वाजता अर्धवट झोपेत दैवी आकृती, प्रकाश, मंत्रध्वनी किंवा आवाज ऐकू येतो. हे संपूर्णपणे हिप्नॉटिक अस्वस्थ असते. जागृती आणि स्वप्न यांच्यामधली ती स्थिती असते. यावेळेस आपली संवेदना अधिक तीव्र असते. आपल्याला ऊर्जा जास्त जाणवते. विशेषतः आध्यात्मिक साधकांना ही अनुभूती अगदी सामान्य वाटते. स्वप्नाचा अर्थ आणि संकेत. हो, 3 वाजता जर तुम्हाला स्वप्नातून जाग आली असेल तर ते स्वप्न ते स्वप्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा ते भविष्यसूचक किंवा मार्गदर्शक असू शकते. उदाहरणार्थ, जर स्वप्नात देवदर्शन झाले असेल तर तुमच्यावर देवाची कृपा आहे असं समजावं.
जर तुम्ही एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी अडकलेल्या स्वतःला पाहिलं तर तुम्ही मानसिक द्विधा मनस्थितीत आहात असं समजावं. जर मृत व्यक्ती भेटली असेल स्वप्नात तर त्याचे काही अपूर्ण काम किंवा संदेश तुमच्यासाठी असू शकतो. ही वेळ योग्य वापरासाठी काही उपाय. रात्री लवकर झोपा, 9:30 ते 10:30च्या दरम्यान. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणं बंद करा. ध्यान, श्वसन किंवा स्तोत्रपठण केल्यास झोप दर्जेदार होते. पहाटे उठल्यावर काय करावं? चेहरा स्वच्छ धुवा, पाणी प्या, शांततेत बसा, कुठलाही विचार न करता प्रार्थना करा, जप करा आणि अनुभव लिहून ठेवा. 3 वाजता जाग येणं म्हणजे काळजी करण्याची गोष्ट आहे का? नाही, उलट ही एक संधी आहे. खूप लोक घाबरतात की 3 वाजता जाग आली म्हणजे काही वाईट होणार आहे, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. ही वेळ आत्मिक जागृतीची, देवाशी जवळीक निर्माण करण्याची आहे, स्वतःशी संवाद साधण्याची वेळ आहे. पहाटे 3 वाजता जाग येणं ही एक अनोखी गोष्ट आहे. ती काही वेळा शरीराचं तंत्र आहे, काही वेळा आत्म्याचे संकेत आहेत, तर काही वेळा पूर्वजांचा संवादही असू शकतो. हे सर्व अनुभव म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक टप्पा आहे. तुम्ही ही वेळ नुसती झोपमोड म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहिलीत तर ही वेळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. शेवटचा मंत्र. ब्रह्मा मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रोगविवर्जितः जप कुर्यात सता गीतेम आत्मनो बोधकारकम. याचा अर्थ असा होतो, ब्रह्ममुहूर्ती उठणारा माणूस निरोगी राहतो. त्यावेळेस जप व गीता पठण केल्यास आत्मबोध प्राप्त होतो. तर मित्रांनो, ही आहेत सकाळी 3 वाजता जाग येण्याची कारणे. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील आध्यात्मिक प्रवासात आपल्यासोबत. धन्यवाद.